संतांच्या, त्या ऋषी महात्म्यांच्या साष्टांगही करी या दंडवत या न्यायानं त्या मुलानं महात्म्यांच्या चरणावरती दंडवत घातला. दंडवत घातल्यानंतर त्या महात्म्यांनी त्याला विचारलं, कुठून आलायस काय, आणि आपल्या आश्रमामध्ये राहण्याची परवानगी दिली. थोडी कथा आपण जरा परवानगी मधली चाल घ्या म्हणतायत, त्यामुळे जरा थोडक्यात संपू. आणि त्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर त्या मुलानं तण मन धनाने, अगदी जसं ज्ञानेश्वरी सांगते, आमचे माऊली सांगतात, गीताकार सांगतात, तद्विधी प्रणिप्रातेनं परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले सांगितील पुसिले. हां, कधी? अगदी मनापासून सेवा केल्यानंतर. अशी सेवा त्या मुलाने त्या महात्म्यांची केली आणि महात्मा प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्या महात्म्याने त्या मुलाला सांगितलं, बाळ, मी तुझ्या सेवेवरती प्रसन्न झालो आहे, तुला जे काही मागायचे ते माग, जे काही प्रश्न असतील ते विचार, फक्त 8 एकच आहे, तू कोणतेही 3 प्रश्न विचारू शकतोस. आता मला सांगा, त्या मुलाच्या जागेवर तुम्ही किंवा मी असतो तर आपण त्या 3 जणांचे प्रश्न विचारले असते का आपले स्वतःचे विचारले असते? खरं सांगायचं बरं का, आईची शपथ आहे, काय केलं असतं? आपले विचारले असते. जाताना रस्ता कळती, हातकणंगलेच्या ऐवजी कोल्हापूरहून असंच आळंदी गाठली असती महाराज इकडनं हायवेने. आपण आपले विचारलं असते. पण संतांच्या संगतीचं प्रभाव एवढा पडला महाराज की एवढ्या त्या प्रसंगामध्येही स्वार्थ जागा न होता त्याच्या डोक्यात विचार आला की गेले कित्येक वर्ष आपल्या हृदयामध्ये हे प्रश्न घेऊन बसलेली माणसं, आज कुणीतरी आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून गेली कित्येक दिवस रोज त्या वाटेकडे काय डोळे लावून माझी वाट पाहत असतील, रस्त्याकडे डोळे लावून वाट पाहत असतील. यदा कदाचित आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये काय असेल? दुःखच असेल. आपल्या प्रारब्धामध्ये, आपल्या संचितामध्ये आपल्याला या जन्मात दुःखच भोगायचं असेल, आपल्या प्रश्नाची उत्तरं नसतील मिळणार. पण ज्यांनी आपल्याला आपले कोणीही नसताना सुद्धा काय केलं? 2 घास प्रेमानं खाऊ घातले, अडचणीच्या काळात राहायला दिलं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन जाणं हे माझं काय आहे? कर्तव्य आहे. म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या माळ्याच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं, त्याच्यानंतर त्या साधू महात्म्यांच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं आणि मग त्या आजीच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं. 3 प्रश्नाची उत्तरं घेतली आणि तो माणूस, तो मुलगा परतीच्या वाटेला निघाला. वाटेनं येत असताना तो जो मळ्यातला माळी आहे तो शेतामध्ये काहीतरी आपलं काम करत होता आणि त्यानं लांबून त्या मुलाला आलेला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याचा आनंद काय झाला महाराज? त्याच्या गगनात म्हणत नाही का आपण मातनी असा, अंतकरणात सगळ्या आनंदाच्या उर्मी दाटून आल्या आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागले त्या माळ्याच्या. ज्या अर्थी मुलगा आलाय त्या अर्थी माझ्या प्रश्नाचं काय झालंय? उत्तर आलंय. पळत पळत गेला, जाऊन काय केलं? तांब्यावर थंड पाणी त्या माठातलं घेतलं आणि ते मुलगा येण्याची वाट न पाहता आपणच पळत मुलाच्या दिशेने सुटलाय तांब्यागार पाण्याचं घेऊन. का? मुलासाठी नाही, त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. लक्षात ठेवा. गुळाचा खडा दिला, पाणी पाजलं आणि बोलताही येत नाही. काय झालं? भेटले का महात्मे? सांगितलं का? विचारलं का माझा प्रश्न? काय सांगितलं उत्तर? तो म्हणतो, जरा बसा, शांत बसा, आता हे पाणी तुम्हीच प्या, थोडं शांत व्हा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आणलंय. आणि असं म्हटल्यावर शांत झाले, 2 जण बसले आणि त्यांनी सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, पण महात्म्यांनी सांगितलं एकांतात सांगायचं, तुमच्या आणि माझ्याशिवाय जवळ कोणी असता कामा नाही. संध्याकाळी जेवले, पौर्णिमेचा दिवस आहे, सगळे घराची झोपले आणि 2 जण वसरीला. घरात आज सगळे झोपले, 2 वसरीला आले आणि मग सांग, आता सांग, काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, महात्म्यांनी सांगितलं की तुमच्या वडिलांच्या अंतकाळी, वडिलांचे प्राण जाता वेळी सगळे शेजारी तुमचे काय होते? नातेवाईक, जवळचे सगळे लोक बसले होते आणि तुमच्या पूर्वी पिढ्यानपिढ्या आलेलं जे धन होतं ते एका हांड्यामध्ये पुरून काय केलं? उत्तर दिशेला 20 फुटावरती उंबऱ्यापासून पुरून ठेवलं होतं. ते सगळ्यांसमोर जर सांगितलं तर त्यात अनेक वाटेकरी होतील, कलह निर्माण होतील, त्याचे हिस्से होतील, म्हणून तुम्हाला झाड लावा म्हणून सांगितलं.
म्हणला मला खरं वाटत नाही, मी झाड लावलं पण कसं सापडलं नाही. म्हणले महात्मा खोटं सांगणार नाहीत, चला आपण खड्डा खांदू. परत टेप घेतला आणि काय केलं, 20 फूट अंतर मोजलं आणि त्या पौर्णिमेच्या उजेडामध्ये दोघांनी खड्डा खांदायला सुरुवात केली. 2 फूट 3 फूट 4 फूट 5 6 फूट खड्डा खांदल्यानंतर, आता मला काय 10 फूट का खांदाना काय फरक पडतो, आपल्याला काय सायस आहे. 6-7 फूट खड्डा खांदला आणि एक भला मोठा काय झाला महाराज, एक हंडा त्याला दिसला. माळ्याला हंडा दिसल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये थंडी वाजायला लागली महाराज, थंडी उन्हाळ्यात सुद्धा. हंडा खरंच भेटला. अजून तो टोपण उघडायचं आहे. टोपण उघडलं, त्या टोपणात हात घातला त्या हंड्यात आणि पाहतो तो स्वर्णमुद्रा त्या माझ्याच का, हा प्रश्न निर्माण झाला. आणि तो माळी आपल्याच गालात फडाफडा मारून घ्यायला लागला. स्वतःला चिमटे घेऊन विचार करतोय, मी वास्तवात हे खरं आहे की स्वप्नात आहे. आणि त्या क्षणी त्या माळ्याच्या काय झाली, बुद्धीमध्ये एक प्रकाश पडला आणि त्याच्या लक्षात आलं, हा कोण कुठला मुलगा, हा एक दिवशी येतो काय, माझ्यापाशी राहतो काय, या संताकडे जाणार म्हणतो काय, आणि मी त्याला माझा प्रश्न सांगतो काय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन हा येतो काय. याने जर हे उत्तर मला सांगितलंच नसतं तर हे माझं पूर्व पिढ्यानपिढ्या आलेलं धन असंच काय झालं असतं, धनाने भूमौ. शास्त्रकार सांगतात ना, तसं भूमीतच ते धन राहिलं असतं. या धनावरती, या मोहरावरती, या संपत्तीवर जेवढा माझा अधिकार आहे तेवढा या मुलाचा देखील अधिकार आहे. आणि त्या दोघांनी कसा तरी हंडा दोऱ्याला बांधून बाहेर काढला आणि त्या माळ्यांनी अर्धी संपत्ती त्यातली सुवर्णमुद्रा त्या मुलाला दिल्या. सकाळ उजडाईच्या आधीच तो मुलगा 2-2:30 वाजताच काय झाला, पुढच्या रस्त्याला निघाला. काही कोसांतर चालून गेला आणि गेल्यानंतर त्या जंगलामध्ये साधू महात्म्यांचे जाऊन पोचला. साधू महात्म्यानं मुलाला पाहिलं, त्याच्याही अंतकरणात उर्मी दाटून आल्या आणि त्याच्याही लक्षात आलं, ज्या अर्थी हा आलाय त्या अर्थी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलाय. विचारलं त्यांनी, सांग बाळा, भेटले का संत, भेटले का महात्मे, काय सांगितलं, विचारला का माझा प्रश्न. तो विचारला, काय उत्तर आहे, तर उत्तर ऐका म्हणे महाराज. आता तुम्ही कोणी साधक नाही, तुम्ही कोणी संन्यासी नाही, तुम्ही कोणी जिज्ञासू नाही, तुम्ही एका राजाचे राजपुत्र आहात. आणि राजपुत्र असून तुम्ही घरी येऊन राग राजावरती चिडून काय केलेलं आहात, राजातनं काय केलं, पळून जंगलामध्ये आलात. पण जंगलात येत असताना तुम्ही घरी येऊन आपल्या समग्र काहीतरी असावं, अडचण पडली तर, म्हणून घरी येऊन येताना एक 5 कोट किमतीचा हिरा घेऊन आलात. आणि तो हिरा तुम्ही काय केला, गाठोड्यात बांधून झोपडीत ठेवता आणि तुम्ही झोपडीच्या बाहेर जाऊन देवाचं ध्यान करता. तुम्ही ध्यान लावल्यानंतर त्या परमेश्वराचं ध्यान कमी आणि झोपडीत कोणीतरी शिरल आणि माझा हिरा घेऊन जाईल, याचंच ध्यान तुमच्या काय असतं, अंतकरणात जास्त असतं. महात्म्यानं सांगितलंय, ज्या दिवशी तुम्ही हा हिरा कोणाला तरी दान कराल त्याच दिवशी तो परमात्मा तुम्हाला काय करेल, दर्शन देईल. त्या महात्म्यांच्या लक्षात आलं, महाराज डोळ्यातून अश्रू आले त्याच्या लक्षात आलं, माझ्याशिवाय आणि माझ्या आईवडिलांशिवाय ही गोष्ट कोणालाच माहीत नाही. ज्या अर्थी तू सांगतो हे सत्य आहे, आणि जर कोणाला दानच करायचं आहे तर ज्याच्या उत्तराने मला देवाचं प्राप्ती होणार आहे, दर्शन होणार आहे, त्यालाच हा हिरा दिला, नाही तर काय हरकत आहे. म्हणून झोपडीतल्या ते गाठोडं काढलं, त्या गाठोड्यातला हिरा काढला, त्या मुलाच्या हातात दिला. मुलगा त्या सुवर्णमुद्रा, गाठोड्यातला हिरा घेतला आणि पुढच्या प्रवासाला लागला. 4 कोस अंतर चालून गेला. त्या आजीच्या वाड्यापुढं जाऊन उभा राहिला. योगायोगानं त्या आजीची जी पुण्या मुंबईला राहणारी मुलगी होती, फर्ग्युसन कॉलेजला शिकणारी, ती आली होती महाराज. आणि आलेली मुलगी त्यांनी पाहिलं, रोजच्यापेक्षा आज जरा भांडीचा आदळआपट जास्त दिसतंय, म्हणजे घरात एकापेक्षा जास्त माणसं आहेत. दारात उभा राहिला. आजी ढाळजातच बसलेल्या होत्या. आजीनं मुलाला पाहिलं आणि मुलाला विचारलं, बाळा तू आलायच, काय झालं. महात्म्याने उत्तर दिलं का. तो म्हणला, महाराज महात्म्याचं काय माहीत नाही, पण 5 कोटीचा हिरा मात्र काय केलाय, घेऊन आलोय म्हणला. जसा हिरा मुलीनं पाहिला तसं पुढं काय झालं महाराज. आता मी कशाला सांगू, तुम्हाला माहिती आहे काय काय का, आता जीवनच जायचंय लग्नातलं. सांगून वेळ घेत नाही. मला सांगायचं काय महत्वाचं, प्रश्न कोणताही असू द्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्या संतांकडे आहे. मग जर महात्म्याने विचारलं देवा संतांना की महाराज आमच्या आत्मउद्धाराचं
कलियुगातलं सर्वोत्तम साधन कोणतं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. आता म्हणू नका संप्रदायाच्या नियमाप्रमाणे बरीच वेळ झालाय, चाल घेऊ मधली आणि राहिलेल्या वेळामध्ये चिंतन करू. तत्पूर्वी सगळ्यांना सूचना आहे बरं का, ज्यांना हात आहेत चाल झाल्यानंतर हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. आता फक्त शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघा आपल्या बसले, ज्याने खरं मनापासून भजन केलंय त्याचा चेहरा फेअर अँड लवली लावल्यासारखा दिसतो, आणि ज्याने उगच आता महाराजाला दिसते म्हणून असं केलंय अवघड आहे खरं. आता मला असो, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. 7 ते 9 कीर्तन होतं, पण 29 ऑलमोस्ट झालेले. काय सांगत होतो मी? कीर्तन. वा वा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, जीवाला, मला वाटतं विसरलाय तुम्ही, परत बोलायला लागलाय बरं का. नक्की बेडके होणार आहे. सोन्यात पण असो असो, जास्त वेळ घेत नाही, थांबा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगातून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला आत्मउद्धाराचं या युगातलं उत्तम साधन सांगतात. साधकांनी जो प्रश्न केला तुकोबारायांना, महाराज आमचा जर उद्धार व्हायचा असेल, आमचा उद्धार व्हायचा असेल तर आम्हाला एक साधन सांगा की ज्या साधनाचा अवलंब केल्यानंतर, ज्या साधनाचं आम्ही अंगीकार केल्यानंतर आमचा काय होईल, उद्धार होईल. तुकोबारायांनी ती साधना सांगत असताना नुसतं साधन सांगितलं नाही, तर कलियुगातलं उत्तम साधन सांगितलं, निर्वाणीचं असं साधन सांगितलं. आता तुकोबाराय साधन काय आहे ते अभंगाचा पूर्वार्ध पहा. गाये, नाचे, वाहे, टाळी हे साधन आहे. आणि हे साधन काय आहे? कली उत्तम हे सांगितलं. आता गा सांगितलं तुकोबाराने, गायन करा. मग तुम्ही म्हणाल वेगळं काय सांगितलं? आम्ही गातोच ना, पण काय गायला सांगितलं आणि आम्ही काय गातो हा फरक आहे. आम्ही गातो पण काय गातो महाराज? गीत गाता चल ओ साथी, गुणगुणाता चल, आहे का नाही? तरी का आता बरंच काय महाराज, जाऊ द्या, वेळ घेत नाही माझ्याकडे. महाराजांनी सांगितलं गीतच गा, पण कोणतं गा महाराज? हां, ज्याच्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं चिंतन आहे असं गीत गा. येणे मुखे तुझे वर्णी गुण किंवा गुण गायीन आवडी, हां हे गायला सांगितलं, बाकी काही नाही. नाचायला सांगितलं महाराज. मग तुम्ही म्हणाला आम्ही नाचतो ना, आमची मुलंही नाचतात, पण कुठं? नाचो बँजोच्या रंगी, मिरवणुकीत नाचतात, कीर्तनात नाही. मी इथं असं म्हणायचं धाडच करणार नाही महाराज, कारण काय ही सुंदर मुलं नाचतायत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे, हे करायला सांगितलं. गाये नाचे वाहे टाळी, हाताने काय करा? जे आपण सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवली ना, ही टाळी वाजवणं आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करणं हीच सर्वोत्तम साधन आहे कलियुगातली. आता बघा, जाणीवपूर्वक जगद्गुरु तुकोबाराय साधन कली उत्तम हे म्हणतात. ज्या अर्थी कलियुगातलं हे साधन उत्तम म्हणतात, त्या अर्थी कनिष्ठ साधन असलं पाहिजे, त्या अर्थी मध्यम साधन असलं पाहिजे. का? ज्यावेळेस बेस्ट म्हणतो ना आपण, बेस्ट किंवा त्यावेळेस गुड, बेटर हे आपोआप काय असतं? गुड, बेटर आणि तिसरं फॉर्म आहे ना बेस्ट. हां, तसं ज्या अर्थी उत्तम म्हणतात त्या अर्थी मध्यम साधन असलं पाहिजे, कनिष्ठ साधन असलं पाहिजे. पण तुकोबाराय इथं उत्तमच का सांगतात? साधनं तर अनेक आहेत देवाच्या प्राप्तीची. मग ती साधन असेल, कर्ममार्ग असेल, तो योग मार्ग असेल, तो ज्ञानमार्ग असेल आणि तो भक्तिमार्ग असेल. पण तुकोबाराय
या बाकीच्या साधनापेक्षा हे साधन उत्तम म्हटले का, त्याचं कारण आहे महाराज. अजून पुढे जाऊन सांगू, याचं दुसऱ्या एक प्रकारे आपल्याला चिंतन करता येईल. कली उत्तम म्हटलं याचा अर्थ भगवंत परमात्म्याच्या प्राप्तीची प्रत्येक युगातली साधनं वेगवेगळी असली पाहिजे. आणि तुम्ही जर बारकाईनं अभ्यास केला, बारकाईनं चिंतन केलं, तर तुम्हाला शास्त्रामध्ये असं आढळून येईल की देवाच्या प्राप्तीची साधनं हे युग परत्वे बदलत गेली. युग ही 4 आहेत: कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये परमात्मा तोच आहे. तोच याचा अर्थ त्याचा अवतार बदलला असेल, पण मुख्य तोच आहे. मग कुठे राम असेल, कोणत्या युगात कृष्ण असेल, पण त्याच्या प्राप्तीची साधनं मात्र युग परत्वे बदलत गेली. थोडं लक्ष द्या बरं का, मी जास्त वेळ घेत नाही, 5 ते 7 मिनिटात संपवतो हा विषय. शास्त्रकार सुभाषितकार सांगतात, युग परत्वे साधनं बदलली. कृतीय ध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मुखे, द्वापारे परिचर्याणाम, कलौतद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये भगवंत परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन काय होतं? ध्यान. त्रेतायुगामध्ये भगवंत परमात्म्याच्या, परमात्मा तोच, पण त्याच्या प्राप्तीचं साधन काय झालं? द्वापारे परिचर्याणाम, पूजा. त्रेतायाम यजतो मुखे, त्रेतायुगामध्ये परमात्मा तोच, पण त्याच्या प्राप्तीचं साधन काय झालं? यज्ञ. आणि कलियुगामध्ये परमात्मा तोच, पण त्याच्या प्राप्तीचं साधन काय झालं? कीर्तन, त्याचं नामचिंतन. कलियुगामध्ये करावे, कलियुगामध्ये करावे सगळ्यांचा प्रेशर आहे माझ्यावर, वेळ संपत आली. का माहिती का? जेवायचं, भोजन तयार आहे. पण मला अंतकरणातून वाटतंय उठूच नाही का, आपण सगळे काकडा करूनच जाऊया. आहे का तयारी तुमची? अरे का कुणी आणला रे ह्याला म्हणत असते ना. जेवलेला स्वयंपाक थंड व्हायला लागलाय, हा म्हणतोय काकडा करून जाऊया. खरं एवढा आनंद आहे महाराज, सहज नाही, हा परत मिळत नाही महाराज. याच आनंदाला, याच सुखाला देवसुद्धा भुकेलेला आहे. तुम्ही आम्ही काय, तुमचं भाग्य आहे की अशी गुणवान मंडळी तुमच्याबरोबर आहेत. असो, काय सांगत होतो मी? आता कीर्तन म्हणू नका. युग परत्वे देवाच्या प्राप्तीची साधनं बदलत गेली. कृतयुगात कृते ध्यायतो पुसान, कृतयुगात ध्यान, द्वापार युगामध्ये पूजा, त्रेतायुगामध्ये यज्ञ आणि कलियुगामध्ये परमात्म्याचं नामचिंतन. ही 4 साधनं का बदलत गेली असं तुम्हाला वाटतं? थोडं लक्ष द्या बरं का. माझ्या अभ्यासात
जे मला सापडलं ते मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक युगामध्ये देवाच्या प्राप्तीची साधनं बदलण्याची 3 कारणं आहेत. एक, युगपरत्वे माणसाच्या शरीरात राहणाऱ्या प्राणाची जागा बदलली. युगपरत्वे माणसाची आयुष्य मर्यादा बदलत गेली. आणि युगपरत्वे माणसाची अंतःकरण शुद्धी बदलत गेली. ही 3 मुख्य कारणं आहेत. आणि याच कारणामुळं परमात्म्या प्राप्तीची साधनं बदलत गेली. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल कशावरून? मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही ऐकलं असेल महाभारतामधल्या गोष्टी ऐकताना, कथा ऐकताना, कीर्तनातून, की पूर्वीच्या काळात ऋषीमुनींनी 60 हजार वर्ष काय केली? तपश्चर्या केली. ऐकलं ना? किंवा साधा सगळ्यांना माहीत असणारा दृष्टांत आहे वाल्ल्या कोळ्याचा. नारद महर्षीची वाल्याची भेट झाली आणि नारद महर्षींनी त्यांना सांगितलं की काय कर, राम 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 म्हणत बस. आणि ज्यावेळेस तो वाल्याला राम न म्हणता मरा 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 म्हणित का होईना तो बसला. आणि दुसऱ्या वेळेस नारद महर्षी ज्यावेळेस तिथून चालले त्यावेळेस त्या वाल्याच्या अंगावर काय झालं होतं? काय तयार झालं होतं? सांगा, काय तयार झालं होतं? वारूळ. आता मला सांगा, वारूळ तयार झाल्यावर माणसाच्या अंगावरती अस्ती मांस राहील का? चर्म राहील का? कातडी राहील का? या अर्थी त्या मांसाची आणि कातडीची काय झाली होती? माती झालती, माती. आणि वाल्याचा फक्त काय होता तिथं? सापळा, सांगडा होता. मग का वाल्या गेला नाही? त्याचं कारण आहे त्या काळात मांसाची जागा, प्राणाची जागा कशा होती? हाडामध्ये होती. शास्त्रकार सांगतात, कृते अस्तिगत प्राणः द्वापारे मांस संस्थितः त्रेतायाम रुधिरम प्राण कली अन्नमय प्राणः. शास्त्रकार सांगतात की कृतयुगामध्ये प्राणाची जागा जी होती माणसाच्या शरीरात ती हाडामध्ये होती, हाडामध्ये. म्हणून त्या काळात हजारो वर्ष तपश्चर्या केली तरी काय व्हायचं? सगळं शरीर संपलं तरी आस्ती जरी शिल्लक असल्या तरी सुद्धा काय व्हायचा? माणूस जिवंत राहायचा. बरं, दुसरा मुद्दा, ज्या अर्थी 60 हजार वर्ष तपश्चर्या केली त्या अर्थी आयुष्य मर्यादा किती असेल? 50,000 वर्ष असेल? 1,000 वर्ष असेल? निश्चित 1,00,000 वर्ष असेल. मग 1,00,000त 60,000 वर्ष तपश्चर्या करणं सहज शक्य होतं. दुसरा मुद्दा मी सांगितला तुम्हाला. चला थोडक्यात सांगतो, तुमचं लक्षच नाही आता. थोडक्यात दुसरा मुद्दा जो सांगितला आपण, अंतःकरण शुद्धी. रामकृष्ण दुसरा मुद्दा मी सांगितला, आयुष्य मर्यादा बदलत गेली. 1,00,000चं पुढच्या युगामध्ये 1 शून्य गेलं. काय झालं? 10,000 वर्ष. त्याच्या पुढच्या युगामध्ये परत 1 शून्य उडाला, 1,000 वर्ष. आणि कलियुगामध्ये परत 1 शून्य उडाला. मला तर वाटतं 2 उडालेत काही की आता. 100 वर्ष होणं म्हणजे आजकाल मुश्किल आहे महाराज. 60 आहे का नाही? शतक कोणाचंच होत नाही. 50 कशी तरी गाठतायत लोक. 50, 60, 70 ॲव्हरेज आहे आजकालचं. आता मी सांगत नाही ग्लोबल स्टडी काय आहे, अमुक काय तमुक काय, जाऊ द्या, तो विषय नाही आपल्याकडे, आता वेळ नाही आपल्याकडे. मला सांगायचं. आणि तिसरा मुद्दा मी सांगितला, अंतःकरण शुद्धी फार महत्त्वाची आहे. परत मी एक छोटं उदाहरण सांगतो, अगदी 2 वाक्यात. चला परत आपण रामायणामध्ये जाऊया थोड्या वेळ. सीतेची शुद्धी कशी झाली सगळ्यांना माहिती. सीतामाईंच्या जन्माची कहाणी. एका ब्राह्मणाला काय झालं, नांगरणी शेतात करत असताना काय झालं, त्या नांगराला एक पेटी लागली, सापडली शेतात. आणि ती पेटी बाजूला काढली. आता मला सांगा, ती शेत वास्तविक जनक राजानं त्या ब्राह्मणाला काय केलं होतं? दान दिलं होतं. आणि त्या शेतामध्ये नांगरण करत असताना त्या ब्राह्मणाला पेटी सापडली. मग त्यांनी लक्षात आलं त्याच्या की राजाने आपल्याला जमीन दिली आहे, जमिनीत असणाऱ्या आतल्या गोष्टी दिलेल्या नाहीत. सत्सत विवेक बुद्धीने, अंतःकरण शुद्धीने काय केलं, त्यांनी ठरवलं की ही पेटी जनक राजालाच आपण काय करायला पाहिजे, माघारी नेऊन दिली पाहिजे. आता माझा पुन्हा प्रश्न आहे, त्या ब्राह्मणाच्या जागेवर जर तुम्ही किंवा मी असतो तर आपण काय केलं असतं? गपचूप घरी नेली असती. बरं, एखादा त्याच्यातला हे पारमार्थिक वारकरी असता, जिज्ञासू असता, सतसत विवेक बुद्धीवाला असता आजच्या काळात, तर कमीत कमी देण्याच्या आधी म्हणला असता उघडून तरी बघू काय, आणि मग ठरवू द्यायची का. पण त्या ब्राह्मणाने बघितली का उघडून? त्यांनी काय केलं, जनकाच्या दरबारामध्ये नेली
आणि जनक राजांनी सांगितलं, हे मी तुम्हाला दान केलंय, दान केलेली सगळ्या गोष्टी काय आहेत तुमच्या आहेत. आता तुम्हाला एक मी प्रश्न या युगातलाही सांगतो, तुमच्या बऱ्याच जणांची तर काय असतील, अनेक प्रॉपर्टीज असतील, जागा असतील, प्लॉट्स असतील, आणि आपण प्लॉट्सच्या काय करतो, मुद्रांक ऑफिसमध्ये जाऊन काय करतो, खरेदी खत करतो. करता की नाही तुम्ही खरेदी खत? खरेदी खत केलेलं कोणी कोणी वाचलंय? त्या खरेदी खतामध्ये एक पॅरेग्राफ असतो, या जमिनीतील तदंगभूत वस्तू हा शब्द असतो बरं का. परत घरी जाऊन वाचा, ज्यांच्या घरी वाचलं नसेल तर. तदंगभूत या शब्दाचा अर्थ आहे त्या जमिनीत जे काय दगड असेल, झाड असेल, काहीही असेल, त्या सगळ्यांचा अधिकारी आता ज्यांनी घेतलाय तू आहे. तसं राजा म्हणला, जनक म्हणला, ज्या क्षणी मी ही जमीन तुला दान केली त्या क्षणी या सगळ्या गोष्टी झाल्या. ब्राह्मणाने राजाची माफी मागितली, सांगितलं नाही राजन, हे माझ्याकडून तुम्हाला देतोय, पुढचा प्रसंग मला सांगून वेळ घ्यायचा नाही. मला सांगायचं आहे त्या काळात लोकांची अंतःकरण शुद्धी अशी होती की दान दिलेल्या गोष्टीसुद्धा काय करायची लोक, आपलं आहे तेवढंच घेऊन बाकीचं द्यायचं. बऱ्याच पुराणात ह्याच्या कथा आहेत. असो, म्हणून युग परत्वे काय झालं महाराज, साधना बदलत गेली देवप्राप्तीची. त्याची मुख्य कारणं सांगितली, प्राणाची जागा बदलली, दुसरं सांगितलं अंतःकरण शुद्धी बदलली, आणि तिसरं कारण सांगितलं वयोमर्यादा बदलत गेली. असं असणारं साधन म्हणून कलियुगातलं सर्वोत्तम साधन तुकोबाराय सांगत असताना म्हणतात की बाबांनो, या साधनाचा अवलंब करा. मग तुम्ही म्हणाल याचा अवलंब केल्यावर आमचा उद्धार होईल का, आम्ही तरुण जाऊल का? तुकोबाराय म्हणतात, काय जाणू करले किती नाव आहे ती या बैसा. अरे विचारता काय जाईल म्हणून, अगणित काय जाणू नामेची तरले, कोट्यानो हे कोटी नामेची वैकुंठी बैसविले. कोट्यानं कोटी तरले, हा प्रश्न मनात आणू नका. मग हे कठीण आहे का महाराज? महाराज म्हणतात नाही, सायासाचे नाही काम घेता नाम विठोबाचे. इथं सायास करायची न लगती सायाच, जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण जायची गरज नाही कुठं. आणि हेच असं एकमेव साधन आहे. तो का म्हणे, निर्वाणीचे शस्त्र साचे हे एक, दुसरं साधनच नाही महाराज. जसं आपण म्हणतो ना, भारत पाकिस्तानचं काही झालं का बॉर्डरवरती, एकदाचा अनुभव टाकून का संपवणार, तसं हे साधन म्हणजे काय आहे, साधकासाठी अनुभवमय अनुभव. लक्षात आलं ना तुमच्या, हे निर्वाणीचं शस्त्र आहे महाराज, निर्वाणीचं. याच्यापेक्षा ज्ञानदेवी शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे यमे कुळ गोत्र वर्जिले असं शस्त्र आहे. हे तुकोबाराय अभंगातून सांगतात. झालेली सेवा पुनश्च तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या, मायबापांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, गुरुवरेंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. फक्त 1-2 मिनिट शेवटचे घेतो. सगळ्या माता माऊलींना सगळ्यांना विनंती आहे महाराज, जाता जाता आपल्या दर्शनाचा योग आला, पण जाताना सांगेल प्रत्येकाने आपल्या घरी आजपासून किंवा उद्यापासून तरी ज्यांना आपल्या मुलाला माळा नाहीत ती माळा घाला. माळ घालत नसतील प्रत्येकजण, आपल्या घरातली जर ऐकत नसतील तर उद्यापासून कमीत कमी इथं आलेल्या प्रत्येकाने आपल्या घरीमध्ये काय करा, हरिपाठ घ्यायला सुरुवात करा संध्याकाळी. कारण आपण हरिपाठ घेतला तर आपल्या घरातले काय करतील बघून म्हणा, पाठ नसू द्या. आज शोकांतिक आहे महाराज, हे रील स्टार झालेले एवढी लोक आहेत ना, मला असं कधी कधी वाटतं की 80% वारकऱ्यांच्या ह्या महाराज लोकांचे सुद्धा हरिपाठ पाठ आहेत का, शंका आहे महाराज. पण आपल्याला परमार्थ करायचा असेल तर प्रत्येक माता भगिनीने इथं आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्या घरी हरिपाठ केला पाहिजे. आपल्या मुलाबाळांना घेऊन बसलं पाहिजे, त्यांच्यावर आपल्या धर्माची, आपल्या संस्कृतीची बीजं रोवली पाहिजेत. कारण धर्म काय झाला पाहिजे मला, संस्कार फार महत्त्वाची गोष्ट आहे. संस्कार आहेत तर सगळं आहे. मी तुम्हाला जाता जाता सांगतो की आपण काय करतो, नेहमी दुसऱ्याला नावं ठेवतो, दुसऱ्या धर्माच्या कट्टरतेविषयी बोलतो, पण आपण मात्र जाणीवपूर्वक आपल्या धर्म आणि आपल्या संस्काराकडे दुर्लक्ष करतो. मी तुम्हाला सांगतो, मी जगातल्या अनेक देशामध्ये गेलो आहे, अनेक संप्रदाय, अनेक धर्माचा अभ्यास, जसं आपण म्हणतो ना, ख्रिश्चन लोक असतील, मुस्लिम लोक असतील, अनेक धर्म असतील, त्यांचा जवळून अभ्यास केला आहे. आता राहुल महाराजांना माहिती, धनुमामांनाही माहिती आहे, मी काही कीर्तनकार नाही आहे, तुमच्याही लक्षात आलं असेल. हां, मी कीर्तनकार नाही आहे, मी एक आपला नोकरी करणारा पुण्यातला एक आपला नोकरदार आहे. आणि मी बऱ्याच जगातल्या अनेक देशामध्ये गेलो आहे. मग रशिया असेल, फ्रान्स असतील, इस्टोनिया असेल, स्वीडन असेल, पॅरिस असेल, अशा अनेक देशामध्ये जाऊन कामाच्या संदर्भात गेलो आहे.
आणि तिथं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण पाश्चात्य लोकांना नावं ठेवतो, त्यांच्या संस्कृतीला नावं ठेवतो, पण वास्तविक त्यांनी त्यांची संस्कृती फार प्रेमानं जपली महाराज. माझा एक मित्र आहे रशियाचा, त्याचं नाव आंद्रे, मी मुद्दामून नाव सांगतो तुम्हाला. त्या माणसाशी माझी चर्चा झाल्यानंतर ते त्या एका पर्टिक्युलर डेला ते चर्चमध्ये जातात वगैरे, त्यांची जी प्रार्थना वगैरे करतात. मीही बऱ्याच वेळेस चर्चमध्ये गेलो नक्की काय असतं पाहण्यासाठी. आणि चर्चमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं ही सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलामध्ये कशा उतरवता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला, आत्ताच 25 डिसेंबर आपण काय साजरा केला हो, काय म्हणून साजरा केला, काय केला, आणि सगळे काय झाले, झिंगालाला केलं सगळ्यांनी, बरोबर ना. सगळ्यांनी त्या लाल टोप्या डोक्याला घातल्या. आपणही आपल्या मुलांना लाल टोप्या घालून पाठवलं महाराज. लक्षात ठेवा हे काय चाललं, हे कोणत्या प्रकारचं मार्केटिंग चाललंय लक्षात ठेवा. माझा विरोध त्यांच्या धर्माची बीजं रोवतात त्यांना नाही आहे, माझा विरोध आपण लक्षात ठेवा आपण काय करतोय. आपल्याला माहिती आपला मराठी भाषिक दिन कधी आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी आहे. कधी आपण स्वतः फेटा बांधलाय, कधी आपण आपल्या मुलांना भगवा फेटा बांधलाय, कधी आपण आपल्या धर्माची. लक्षात ठेवा धर्म टिकवणं, संस्कृती टिकवणं म्हणजे हातात दंडकं घेऊन कोणाच्या तरी डोकं फोडणं नाही आहे. धर्म आणि संस्कृती टिकवणं म्हणजे आपल्या मुलांवरती जे काही परंपरेनं चालत आलेली आपली हिंदू धर्म संस्कृती ही त्यांना घरात बसून समजवून सांगणं. इतरांच्या धर्माचा तर आदर कराच, तिरस्कार करायची गरज नाही, पण त्याबरोबर आपला धर्म हा काय केला पाहिजे, अंगीकार केला पाहिजे. आता मी त्या आंध्रेला बोलत असताना एक गंमत सांगतो. त्याला म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलांना ह्याची गोडी कशी लावता. त्याने एक उदाहरण सांगितलं. ते म्हणे आम्ही काय करतो, आता हे फॅड सगळीकडेच आहे म्हणा. माझा मुलगा वर्षभरात जी एखादी गोष्ट मागतो ना, एक महत्त्वाची गोष्ट असेल, मग एखादा ॲपलचा टॅब असेल, आयपॅड असेल किंवा काही त्याला जे काय मागायचं आहे ते, ती गोष्ट मागितल्यानंतर मी त्याला नाही म्हणत नाही, हा देतो 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 म्हणतो. आणि बरोबर ख्रिसमसच्या आदल्या दिवशी ती वस्तू खरेदी करून घरी ठेवतो. तुमचे जर ख्रिश्चन कोणी मित्र वगैरे कोण असतील ना, तर त्यांना विचारा किंवा तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि ज्या दिवशी तो नाताळाचा मुख्य दिवस असतो ना 25 डिसेंबर, त्या दिवशी आपल्या मुलानं मागितलेली आवडीची गोष्ट काय करतात ती लोक, त्या मुलाच्या जवळ त्याच्या उशेला तो झोपेत असतानाच आणून ठेवतात. आणि जसा मुलगा जागा होतो आणि ती आपणाला गेली वर्षभर ज्या वस्तूसाठी तरसलेला असतो ती गोष्ट पाहिली की तो आनंदानं आईवडिलांना मिठ्या मारायला लागतो. बाबा कोणी आणली, कोणी आणली. बाबा सांगतो येशूने दिली, येशूने. लक्षात ठेवा ही धर्माची बीजं कशा प्रकारे ती आपल्या मुलामध्ये रोवतात. त्याच प्रकारे आपण त्यांच्याकडून ह्या घेण्यासारख्या गोष्टीत द्वेष देण्यासारखं नाही आहे, त्यांचा द्वेष करण्यासारखं नाही. ही बीजं आपल्या घरच्या मुलांवरती रुजवा, कारण पुढचा काळ फार भयंकर आहे महाराज. म्हणून आपली मुलं जर आपली संस्कृती सांभाळणारी असतील, संस्कारक्षम असतील, तरच आपला पुढं सांभाळ होईल. नाहीतर गावोगाव वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम काय होईल, उघडल्याशिवाय राहणार नाही. कारण आज श्रीमंतांना मुलं जोपासायला नको वाटतात आणि आज श्रीमंत मुलांना आईबाप जोपासायला नको वाटतात महाराज, ओझं वाटतं. असो जास्त वेळ घेत नाही, झालेली शिवा पुन्हा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. म्हणा सिंगल म्हणा.